जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर
कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर
नवी कुमार
लोचनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बलवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा
शुद्ध बीजा पोटी 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 फळे रसाळ गोवटे फळे रसाळ गोवटे मुखिया ताचे वारे मुखिया ताचे वारे फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी मुखी
देह देवाचे कर देह देवाचे कर
बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी तुका मने जाती ताप दर्शने विश्रांती मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे विडाल त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा भरपूर भेटतील पण कीर्तनकारांच्या बरोबर मृदुंगाचार्यापासून ते टाळकऱ्यापर्यंत हार घालणारा देशमुख परिवार महाराष्ट्रात मी पहिल्यांदाच बघितलं. त्या टाळ आवाज सगळ्यांना कसे गोंडस दिसते ते टाळकरी अगदी मस्त पैकी अगदी वारकरी आणि खरं ह्यांचा सन्मान ह्यांच्याविषयी आपल्या अंतकरणामध्ये प्रेमभाव आहे असा सुंदर कार्यक्रम या देशमुख परिवाराने आयोजित केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगातून सिद्धांत आणि दृष्टांत देऊन संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल
निमित्तानं हा भव्य सोहळा या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. आदरणीय श्रीमती सुमनताई उत्तमराव देशमुख यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात षष्ठी महोत्सव, त्यांचा समस्त देशमुख परिवार, त्यांच्या परिवारातील आबासाहेबजी देशमुख असतील आणि त्यांचे चिरंजीव आमचे परमार्थ स्नेही सतीशराव देशमुख, आमच्या सतीश दादांनी या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलेलं आहे. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांच्याकडून मला मिळालं, वारकरी संप्रदायावर जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व, हरिभक्तपरायण आदरणीय आमचे परमार्थ स्नेही संदीप दादा पालकर, ज्या संदीप दादांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या निमित्तानं कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील दर्जेदार मृदुंगवादक, मृदुंग सम्राट माझे परमार्थ स्नेही गंभीरजी महाराज अवचार महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. महाराज आळंदीवरून या कीर्तन सोहळ्याला उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. सुंदर गायनाची साथ करण्यासाठी विशेष उपस्थिती नामवंत भजन सम्राट आमचे गजानन महाराज इंगोले असतील, हरिभक्तपरायण भास्कर महाराज असतील, माझ्या समेत आलेले नामवंत कीर्तनकार आमचे प्रसाद महाराज पाटील, तसेच नामवंत कीर्तनकार आमचे ओम महाराज पाटील आदी करून परिसरातील सर्व मंडळी, सगळ्यांना धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विडल आईचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आई साहेबांना जर वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्या संतांच्याच भाषेत जर द्यायचं ठरलं, अकल्प आयुष्य भावे आई साहेबांची ही षष्ठी सोहळा संपन्न होत आहे. आणि माझी ज्ञानोबारांकडे प्रार्थना आहे, 60च काही तर आमच्या सुमनताईंची 100वी सुद्धा आमच्याच हाताने पूर्ण व्हावी ही ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना. आणि अशा भाग्यवान मातेच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सुंदर कार्यक्रम अन्नदान ज्ञानदान या देशमुख परिवारानं आयोजित केलेला आहे. आणि असे कार्यक्रम करण्यासाठी आपल्या पोटी जन्माला आलेले रत्न सुद्धा हे सात्विक विचाराचे असावे लागतात. म्हणून शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. का आईचा वाढदिवस करायचा? तुम्हाला खरं सांगतो, गेल्यानंतर आई साहेबांचा किती मोठा पुण्यस्मरण सोहळा केला तरी काय ते पाहणार आहेत का? ते पाहत नाही असं नाही, स्वर्गातून पाहतात. पण याची देही याची डोळा, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्याशी वाढदिवस साजरे करणं, या निमित्तानं त्यांचं पूजन करणं हे आजच्या तरुण पिढीचं आद्य कर्तव्य आहे. बाबांना विनंती, थोडं हे तर बसता का बाबा, ते काय बॉक्स मध्ये तुम्हाला त्रास होईल, जवळ आवाज जास्त, थोडं ह्या साईडला सर तिकडली गादी इकडे वडा मग बाबा. हा हा म्हणजे बस जमलं, तुम्हाला त्रास झाला असता जवळच्या जवळ. विडाल विडाल विडाला 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 आहे तोपर्यंत आईचं पूजन आणि आईंचा असणारा हा आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला प्रयत्न, सुंदर आईचा वाढदिवस या ठिकाणी. कित्येक आई वडील आहेत मुलाचे वाढदिवस करतात, मुलांचंही कर्तव्य होतं ना. ज्या वेळेस आपल्याला काही कळत नाही त्यावेळेस आई वडिलांनी आपल्याला आधार दिलेला आहे आणि त्यांना ज्या वेळेस खऱ्या आधाराची गरज आहे त्यावेळेस आपण आईंचा आनंद उत्सव साजरा करणं युवा पिढीचं हे कर्तव्य आहे. म्हणून या जगामध्ये ग्रंथ म्हणलं की गीता, पतीची सेवा म्हणलं की सीता आणि प्रेम म्हणलं की माता. विडाल आईसारखं प्रेम नाही. आणि माणसाच्याच बाबतीत असं ना, पशु पक्ष्याच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. गहार दिसायला आकाशात आहे पण तिचं चित्त गार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. गार हिंडते आकाशी, चित्त
पण तिचं चित्त मात्र आवाज थोडा थोडा मॉनिटर तिच्या बाळाजवळ असतं. तसं आई साहेबांचे आशीर्वाद आज या संपूर्ण परिवाराला मिळालेल्याशिवाय राहणार नाही. आई वडील सात्विक विचाराचे असावे लागतात, त्याच वेळेस त्या वंशामध्ये चांगल्या विचाराची मुलं जन्म घेत असतात. आज आई साहेबांनी जुने दिवस पाहिलेले आहेत आणि सध्याचे दिवस सुद्धा ते डोळ्यानं पाहतायत. आणि यासाठी अत्यंत शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. आपल्या परिवारावर, आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर, कुटुंबावर सुंदर संस्कार घडवले. समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. म्हणून तुकोबाराय मुलांना धन्यता देत नाहीत. धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता हे आपली आईचा जो हसे जगता धन्य माता पिता दयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक हे आपली आईचा जो हसे धन्य माता पिता कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक आपुल्या हिता जो असे. ही एक मरकुरी बंद करा हो, लय त्रास होतो डोळ्याला. ही एक मरकुरी बंद करा, ही समोरची. हा, ही बंद केली तरी होतंय का कवर तुमचं? हे बंद केलं दिसन का? बघा बरं. एक ठेवायचं, थोडं मागं वाढते, लय त्रास होते, डोकं गरम झालं. लाईट काय सोपी का काय नेमकी डोळ्यावर सोडली आमच्या. विडाला 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 धन्य माता पिता तयाच्या. आई वडील सात्विक विचाराचे असावे लागतात तर चांगली मुलं त्यांच्या पोटी जन्म घेत असतात. ज्ञानोबा हरिभक्त झालेले आहेत. कारण परंपरा वजनदारे हरिहर पंत, सिद्धोपंत पंत, गोपाळ पंत, गोविंद पंत, त्र्यंबक पंत, विठ्ठल पंत, ज्ञानोबा आहे. नाथ महाराजांची परंपरा सुद्धा वजनदारे भानुदास महाराज, सूर्यनारायण चक्रपाणी, मग नाथ महाराज. तसं तुकोबाराय म्हणतात मी वारकरी झालो, माझी पुण्याला 8 पिढ्याचा परमार्थ आहे. विश्वंभर बाबा, हरी, विठोजी, पदाजी, शंकर, कान्होबा, बोल्लोबा, 8वी पिढी जगद्गुरु तुकोबाराय. माझ्या अगोदर 7 पिढ्याचा परमार्थ या घरामध्ये आहे. म्हणून सेवेचं बीज माझ्या अंतःकरणामध्ये रुजलं. ज्या ठिकाणी विचाराचं आणि संस्काराचं बीज आहे त्या ठिकाणी सात्विक शुद्ध विचाराची मुलं जन्म घेत असतात. अभंगाच्या पहिल्या शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी हो शुद्ध बीजा पोटी अरे हो शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा
मंत्राच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असेल तर फळ सुद्धा त्याला गोमटीच येणार आहे. गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. आई वडील चांगल्या विचाराचे असेल तर मुलं चांगलीच घडतात. पण याला सुद्धा अपवाद आहे बरं का. नीट आहे का. जर शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी आई वडील चांगले असेल तरच मुलं चांगली. असा जर विषय असेल तर मग हिरण्यकश्यपाच्या पोटी भक्त प्रल्हाद कस काय जन्माला आला. हा प्रश्नच आहे ना. बाप वाईट आहे पण मुलगा चांगला आहे ना. नारायण जो नगरीत म्हणे त्याला फाशी देण्याची शिक्षा. हिरण्यकश्यपाचं राज्य काय किती पॉवरफुल आणि किती शासन आणि किती कायदा कडक असेल. नारायण म्हणले की फाशी आणि त्याच्याच पोटी हरिभक्त जन्माला आला. मग महाराज तुमचं हे कुठं जोडायचं शुद्ध बीजा पोटी. विडल ठीक आहे. बाप वाईट पोरं वाईट. बाप तुम्हाला कित्येक उदाहरण देऊ. माळकऱ्याचे पोरं त्यांना दंड 10 रुपये देतात. नाही आपल्या पाहण्यात नाहीत का माझ्या नाहीत का तुमच्या नाहीत काय. किती उदाहरण सांगा. आणि कित्येक पेताडांची पोरं वार करीत. मग हे शुद्ध बीजा पोटीच वाढायचं कुठं. त्याचा सार घ्यावा लागेल. नाही तर सर्रास आपल्या डोक्यात हे अभंग चरणाचा आपण भावार्थ असा आपल्या सोयीनुसारच वाढलाय की आई बाप चांगले असले की पोरं चांगलीच. हे आपण ओढून तोडून जोडलेला त्याचा अर्थ आहे बरं का. संस्कार महत्वाचे आहेत. 10वीतलं पोरग माझ्या पुढे गुटखा खातो तुम्ही मला खाऊ नको चांगलं नसतं. महाराज ग बसा कीर्तना सांगायचं बैठकीत नाही. आणि मी माझ्या बापाला भेट नाही तुम्हाला भेटतो काय. म्हणलं कुठे ह्याच्या नादा लागतं. हे बापालाच भेट नाही. तेवढ्या त्याचा बापाला त्याने मुठी दाबला मुठी महागवलं पिवलं. म्हणलं बात हा नाही बापाला भेट नाही बापाला भेट नाही. मग का भेला महाराज बिहलं म्हणून मुठी लपिवलं नाही. ह्याच्यात निमा गुटका बाप मागवतो म्हणून महागवलं पिवलाय. आता बापच बिघडल्यावानी करत असल्या पोरांनी कोणाचा आदर्श घ्यायचा. एक जणाच्या दारात पिरूच झाड रोजच पिरू चुरीला जायचे. मालक म्हणला कोणी तर नाईट दुटी केली. पोरग गेलं सणासन कांठळीत आणले त्याच्या. चल घरी तुझ्या बापाकडे तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. पोर म्हणलं पप्पा त्या काय वाजत आहे वही हे कूलर बंद कराव बाबा. त्याच्यापेक्षा त्याचाच आवाज यश येतोय. बंद करा जरा. नंतर लयच गरम व्हायला लागलं. काय ना वातावरण शांत आहे. पाऊस पडून गेलाय मस्त पैकी. विडाला 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 हा जमलं. त्या पिरू मालकाच्या दाराचे झाड होतं. त्याने ते पोरग चोरी करताना बघितलं. त्याला सणासण काना खाल्ल्याने चल घरी बापाकडे. तेव्हा म्हणला माझा बाप घरी सापडणारच नाही. म्हणजे कुठे मी खालच्या फांदीवर ते वरच्या फांदीवर आहे. म्हणजे टोळी करूनच ही डाक टाकायला जात असते. आणि पोराने कोणाचा आदर्श घ्यायचा. पहिलं पोरग घाणघाण शिवाय देतात. शेजारीने आणली मग पोराला काहीतरी शिकेव. आता पोरग पहिले जात आणि घाणघाण शिवाय. आई म्हणजे ग बस लहान आहे म्हणून देत आहे घाणघाण शिव्या. मोठं झालं दिन की चांगल्या शिव्या. म्हणजे आता काय आदर्श घ्यायचा मुलांनी. बीज अशुद्ध आणि फळ अशुद्ध. काही ठिकाणी बीज शुद्ध आहे फळ शुद्ध आहे. पण काही ठिकाणी असं पाहायला मिळते बीज अशुद्ध आहे पण फळ शुद्ध आहे. हिरण्यकश्यप बाप वाईट आहे मुलगा चांगला आहे. आणि त्याच्या पुढचा दृष्टांत सांगतो. भगवान श्रीकृष्ण त्यांची धर्मपत्नी जांबवंती आणि तिला जो मुलगा झाला त्याचं नाव साम. देवाचा मुलगा म्हणले होते. किती हुशार पाहिजे होता आणि किती विद्वान आणि किती संस्कारक्षम पाहिजे होता. पण त्याच्या आयुष्यात त्याला सुद्धा दुर्बुद्धी सुचली. कृष्ण वडील आहे पण पोरगा वाईट आहे ना. ती बी चांगला होता पण संगतीने बिघडला. ही संगत लय अवघड आहे बरं का. चांगल्याच्या संगतीत राहा. पेताडन त्या संगतीत गेल्यावर जमीन चिकावं लागणार. आणि गिराईक बी तीच बघत येत. हा हळूहळू पूर्ण मोकळं करतात. आणि तो मोकळा झाला की दुसरा मासा गळाला लागतोय का नाही ते बघत येत. त्याचा फ्रंट कावा निघतो विकायला. म्हणजे ही अशी टपूनच असते ती. त्याच्यामुळे संगत. एक जणाने पेढा बनवला. हातगावच्या बाजारात गेलो विकायला. पेढा घ्या. पेढा ओरिजिनल होता पण कुणा संगत करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकतात तिथं पेढ्यावाल्याने दुसती केली. पेढ्यावाला मोठ्याने वामलायचं लय गोडे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतय. लय गोड्याने खाल्लं की मरतय. रुपया बाबाने मला फोन केला. माऊली पेढ खापाना कोणत्या गल्ली तर मला उंदरावाल्या तुला अक्कल आहे का म्हणलं. मिठाईवाल्याच्या चौकात जाणं 2 तासात पेढ खालास याला म्हणायचं संगत विठ्ठल. आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब नीट ऐका. समुद्रात पडला तर खारट होतो. नदीत पडला गोड होतो. इस्त्या पडला नष्ट होतो. फुलात पडला दोबिंद होतो. शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच आहे संगत भिन्न नाही.
म्हणून संगत चांगल्याची कारण म्हणून तो कोबाने मागणीच केली. नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा नरगे मुक्ती धन संपदा नरगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी संत संग देई सदा संत संग देई सदा हो हो गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी नलगे मुक्ते धन संपदा थोडा वाच म्हणतो संत संग दे सदा. नीट आहे का? मुक्ती नको, धन नको, संतती नको, संपत्ती नको, फक्त काय पाहिजे? संत संगत. संगत चांगली नसेल तर हे सगळं फेल जाणार, धन असून वाया जाणार, संपत्ती संतती आणि संगत चांगल्याची असेल ते सगळं आपोआप मागेणार. संत संग दे सदा. साम देवाचा मुलगा आहे, शंकीने बिघडला, दिसायला सुंदर होता, देवाचा मुलगा म्हणले तो सुंदरच असणार ना. पण मित्रमंडळींना त्याला दुर्बुद्धी सुचली, तो मुलगा असून त्याला स्त्रीचा वेश धारण केला, साडी नेसवली, पोटाला चिंध्या बांधल्या आणि गावात साधू महाराज आलते म्हणले सांगा महाराज त्याला मुलगा होईल का मुलगी? आहे कोण? पुरुष. आणि कपडे स्त्रीचे घातले आणि साधूची थट्टा केली. सांगा महाराज ह्या माऊलीला मुलगा होईल का मुलगी? साधू महाराज म्हणले नका का थट्टा करू, ही थट्टा लय वाईट आहे ना. तर नाथ महाराज सांगतात बरी नो हे दादा ही थट्टा रबल्या भल्याची लावीला पट्टा. बरी नो हे दादा थट्टा रबल्या भल्याची लावीला पट्टा. वा वा, ताली ताली ताली, हा टाळ. भल्या भल्याची लावीला पट्टा. भल्या भल्याची लावली पट्टा भल्या भल्याची लावीला पट्टा. भल्या भल्याची लावली पट्टा बरी नो हे दादा थट्टा रबल्या पट्टा बरी नव्हे राजा थट्टा रे भल्या भल्याची लावला पट्टा रे भल्या भल्याची लावली पट्टा बरी नव्हे दादा थट्टा रे भल्या भल्याची लावली पट्टा. थट्टा लय वाईट आहे. आणि एक वाक्य सांगतो, थट्टा देवाची करा पण संताची करू नका. हरिजनाची कधी न घडावी निंदा, सहात नाही गोविंदा त्याच्या. देवा अवतार घेऊनच काटा काढी. देव म्हणतो काय नाव ठेवायचे ते मला ठेवायचे, आपल्या भक्ताकडे जायचं नाही. आणि साधूची थट्टा केली. सांगा महाराज मुलगा होईल का मुलगी? साधू महाराज म्हणले का साधूची थट्टा करते, थोडा मेन आवाज दे मला. हॅलो, पुढे भरपूर आवाज आहे, मॉनिटर मध्ये वाढा थोडे थोडे, इको कमी करा वाटलंच थोडं. आणि सांगता का कसं? साधू महाराज म्हणले जा माघारी, मग तुम्हाला कळतच नसेल म्हणले. अशी बी असतात बरं का काय काय नाही म्हणे. एक जण बायकोला घेऊन माझ्या पाया पडायला तो 5,000 रुपये ठेवले पुढे. मी म्हणलं नको नको नको, ते मला असं द्या. आणि जेवण नको म्हणतो त्याला घ्यायचेच असतात. गावात बी काय काय असतात, माझा नका सत्कार, त्याला पहिला गुतवायचा म्हणजे परत व्हाय व्हाय करीत नाही. ही उलटी सिस्टीम करायची. आणि मग मी 5,000 खिशात ठेवलं. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदाने संसार करा. ते मला महाराज तुम्हाला 5,000 दिल्यात, त्याला 9वा महिना मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी. मग मला कळायला 5 कशासाठी दिल्यात. मी दणकू सांगितलं 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागे सरले, पोरगा नाही झाले. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार नाही तर मुलगी होणार. आणि काय कोणत्या क्षेत्रात मुली कमीत? गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. आज आमच्या आईसाहेबाला 1 चिरंजीव आहेत पण 3 मुली. आणि जेवढं मुलावर प्रेम आहे तेवढंच मुलीवर प्रेम आहे. भेदभाव नाही मायबाप, सगळ्यांवर समान प्रेम. आणि मुलीला सुद्धा तिच्या जन्माचं स्वागत करा. एक वाक्य सांगतो, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीचाच पोटी जन्मलेतील श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण अगोदर देवकीता आली पाहिजे ना. आणि मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. बाप जर उपाशी झोपला तर मुलगी पळत येते, बाबा चला उठा जेवून घ्या.
2 घास खातो मी जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मुलगी पोरग तसं नाही, ती खिडकीतून बघतं झोपले कर म्हातार मग पडून दे त्याच्या वाटणीचं बाई आपण चूक मला म्हणजे तुझं खाण्यावर कसं ध्यान आहे. शाळा भरली बापाने विचारलं ताई तुला किती वया लागतात. पप्पा मला 10 वया ना, पैसे कमी असेल तर 9 चा नाही, एका वयाचे 2 भाग करते, 20 भाग होते, पण काळजी करू नका. ही मुलीची क्वालिटी. पोरला हेगडे तुला किती वया. मला नाहीच 22 का शाळा पेटवायची का काय 22 व्हायचं काय करतो लिहित काहीच नाही, अभ्यास करीत नाही, वाजायला घर नसतं. हे असली पोर आहेत मायवर. त्याच्यामुळे मुलगी असावी पण कशी असावी. कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई. मुलगी असावी जैशी मीरा मुक्ताबाई. मुला मुलीमध्ये भेद करू नका. देवाचा मुलगा साम स्त्रीचे कपडे धारण केले, साधूची थट्टा केली, मुलगा होईल का मुलगी. साधूने शाप दिला म्हणले जा मुलगा होणार नाही मुलगी होणार नाही, म्हणजे ह्याला लोखंडाचा मुसळ होईल. आणि नुसतं मुसळ होणार ना तर हे मुसळ या दोघांचा नाश करेल. साम घरी आला देवा पुढे रडायला लागला. पप्पा अवघड झालं. पप्पा म्हणले काय कुठं नाही केला र. ते काय म्हणले साधूची चेष्टा केली म्हणले, त्यांनी शाप दिलाय. म्हणले तुम्ही देव शाप हुकिवताना म्हणले बिघडला काय. देव असो, देवाचा पोरगा असो, नाही तर देवाचा बाप असो, नाही तर तिन्ही संगच असो. साधूने दिलेला शाप देवाच्या बापाला चुकवा येत नाही. अहो त्याला मुसळ झालं आणि हे मुसळ यादव कुळाचा नाश करणारे त्याचं पीठ केलं, मायबा बारीक किस केले, म्हणले समुद्रात फेकून द्या. त्याचे बारीक बारीक तुकडे समुद्रात फेकून दिले आणि त्या समुद्रातले फेकलेल्या तुकड्यापासून लवाळे निर्माण झाले. ह्यांनी दारू पिली, समुद्राच्या किनाऱ्यावर भांडणं केली यादव कुळाने, त्याच लवाळ्याचे बाण केले आणि एकमेकाचा प्राण घेतला आणि यादव कुळाचा नाश झाला. सिद्धांत आहे का. साधूची थट्टा केली तर देवाला सुद्धा शाप भोगावा लागला. पण ही प्रसंग कुणामुळे आला. मुलगा, त्याचं काय नाव साम, आणि बाप कोणी देव. देवाच्या पोटी जन्माला आले म्हणले त्याचा बुद्ध्यांक कोणत्या लेवलचा पाहिजे होता. अरे देवाच्या पोटी जन्म घेतलेला साम दुर्बुद्धीच्या मार्गाने जाऊन यादव कुळाचा नाश होतो. मग महाराज हे तुमचं जोडायचं कुठं शुद्ध नाही. चांगल्याच्या पोटी चांगली जन्माला येतात. मग ही कस काय असं झालंय. राक्षसाच्या पोटी भक्त आणि कृष्णाच्या पोटी असा दुर्बुद्धीवान असणारा साम कस काय जन्माला आला. तर शुद्ध बीजापोटी म्हणजे चांगल्या आई वडिलांच्या पोटी चांगली मुलं जन्मात. त्याचा असा अर्थ नाही. बीज या शब्दाचा अर्थ आहे विचार. बीज या शब्दाचा अर्थ आहे संस्कार. शुद्ध संस्कारानं प्रेरित झालेली आपली संतती. नुसता जन्म दिला म्हणजे आई वडिलांची जबाबदारी संपत नाही, तर मुलाला संस्कार सुद्धा देता आले पाहिजेत. मुलाला विचाराचं बीज देता आलं पाहिजे. आणि ज्या आई वडिलांनी मुलाला शुद्ध बीज म्हणजे संस्काराचं आणि विचाराचं बीजारोपण केलं त्याच ठिकाणी फळे रसाळ गोमटी. पण विचाररूपी बीजाला रसाळ आणि गोमटी फळ आहेत. कोणत्या लक्षणानं ओळखायचं. अभंगाच्या दुसऱ्या चार मुखिया
त्यांची वाणी ही अमृतासारखी असते. अमृतासारखी वाणी शब्दाचे 3 अर्थ आहेत बरं का, नीट ऐका. अमृतासारखी याचा पहिला अर्थ त्यांच्या मुखातून बाहेर आलेली ग्रंथ संपदा, मुखे अमृताची वाणी. त्यांच्या मुखातून अखंड भगवंताचं नामचिंतन, मुखे अमृताची वाणी. आणि त्यांनी समाजाला केलेला सहज बोलण्यातला उपदेश म्हणजे मुखे अमृताची वाणी. पहिला अर्थ आहे ग्रंथ. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबर आहेत, मुखे अमृताची वाणी. अहो रेडा सुद्धा एका शब्दात बोलला. ज्ञानदेव म्हणे बोलले ऋग्वेद गडागडात बोलला रेडा. चला भिंतीबाई म्हणलं की चिंगाट्याच भिंत पळाली. एका शब्दात रेडा बोलला आणि एका शब्दात भिंत चालली. पण तुमच्या आमच्यासारख्या जड रेड्यांना बोलावण्यासाठी माऊलींना 9034 सोया लिहाव्या लागल्या. म्हणजे रेड्यापेक्षा भिंतीपेक्षा माणसं जड आहेत. ते एका शब्दात त्यांचा उद्धार झाला. 9034 सोया पुढे ठेवल्या तरी आपला उद्धार व्हाय नाही. विठ्ठल काय म्हणले महाराज, कळतच नाही हो ज्ञानेश्वरी. अरे चांगला अभ्यास करणाऱ्याला कळा ना, तुला एकदा पारायण करून कळत असते का? कळण्यासाठी वाचूच नका, सेवा वृत्तीनं वाचा. ज्ञानेश्वरून जर नुसतं बोट फिरलं तर आयुष्यभर ज्ञानोबर आपला बोट कधी ज्ञानोबर आपले बोट सोडणार नाहीत. त्याच्यामुळे मुखी अमृताची वाणी वाच एकदा ज्ञानेश्वरी, जीवनामध्ये आनंद होईल. बाहेरीन पाया पडन दुनिया सारे, दुनिया नतमस्तक होईल. आळंदीला कधी आले तर बघा, आजन वर्षाखाली हजारो साधक ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात. आंधळी माणसं ज्ञानेश्वरी वाचते तर मुखोद्गत झाली ज्ञानेश्वरी का? आली मुखावाटे अमृत वचन, ज्ञानोबरांच्या मुखातून आलेले अमृत वचने, त्याचं जर सेवा आपल्या जीवनामध्ये घडली, आपल्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारांचा गाथा म्हणजे मुखे अमृताची वाणी. आणि आपली वाणी इतकी भंगार आहे आपली वाणी. आपल्या वाणीनं कायम भांडणच. एक शब्द जर आपण टाकला तरी लग्न मोडते. 99% लग्न फायनलच होता आलं होतं. फक्त विचारलं कस काय मुलगा आहे, ह्याने फक्त एकच शब्द टाकला, तुमची मुलगी. त्याला आता त्याला म्हणजे काय शब्द सहजच आहे, पण त्याला इतका खाऊन हो म्हणला, तो म्हणला मरणार पण त्याला देणार नाही माझी पूर्वी भिकाराल. पण त्याला म्हणण्यातच ह्याने चांगला दाब टाकला होता ना, त्याला म्हणजे तो पुरा गेलेलाच, सांगायची गरज नाही. आपली वाणी हो लईच वाईट बोलतात माणसं वाणीने. आणि काय काय सहज बोलतात पण त्यांना कळत नाही आपण काय बोलून गेलो. काही माणसं बोलून विचारात पडतात, काही माणसं बोलण्याच्या अगोदर विचार पडतात. बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा. मोठ्या माणसाच्या घरी जेवाय गेलो ना, मात्र माझ्या ताटापाशी बसला आणि सुनबाला दमटकाचा वाढ महाराजाला चपाती, वाढ भाजी, वाढ गुलाबजाम, आण पापड. ती म्हणली मामजे खाऊन द्या. मात्र तुम्ही कदम टाकताय ग बसा तुम्ही, तुला कळत नाही. वाढ महाराजांना गुलाबजाम, त्यांना काय असलं दुसरीकडे खायला मिळतंय का? तो आम्हाला भिकारी समजला का काय? तू आम्ही काय इतके येडे येत का काय? आम्ही असं थोडंफार पण इतके बी नाही ना. तुम्हाला वारकरी म्हणजे इतके भोळे. अरे हे भोळा नाही, तू का म्हणे भोळा जिंकूचाने कळी काळा, जिंकूचाने कळी काळा, जिंकूचाने कळी काळा. भोळा जिंकूचाने कळी काळा, जिंकूचाने कळी काळा, जिंकूचाने कळी काळा. हो, काळावर विजय प्राप्त करणारे भोळे असते, त्यांना भोळ तरी कसं म्हणायचं? त्याच्यामुळे वारकऱ्यांना सोपं समजू नका. पण लोकांना वाटतं हे काय गण लावतात आणि धोतर घालतात म्हणजे ही ईडीच आहेत. इतकी ईडी नाही लोकांच्या दृष्टीने. अहो मी परवा सकाळी कीर्तनाला निघालो, मला चौक जायचं भेटला जयहरी. म्हणलं जयहरी, ते मला माऊली कुठे आज खेळ. अरे आम्ही काय रमी खेळतोय का? ते बी इदान भावनात नाही ना खेळत, जरी खेळले तरी. लोकांचं कल्याण राहिलं लांब आणि आता पद दिलंय क्रीडा मंत्री. योग्य माणसा ठिकाणी योग्य माणसाची निवडणूक केली. माय बाप जबाबदारीचं पद दिलं. विठाल काय समाज आहे माय बाप. फार अवघड परिस्थिती झाली. काय लोक आता आमच्या सतीश भाऊनी त्यांच्या देशमुख परिवाराने आईंच्या प्रेमास्तव इतका सुंदर कार्यक्रम केला, तरी काय कांच्या डोक्यात गणगण असन कशामुळे कार्यक्रम केला असन. अरे करू नको पण जळू नको ना. निवांत कीर्तन ऐक, पंचपाकाने गुलाबजाम दाबून हान, घरी जाऊन झोपून येड्यावानी करू नको ना. पण ही आपली वाणी ना गप मारणार नाही. स्वतः कधी माळ घालीत नाही, घातली त्याची टिकून देत नाही. एखादा गेला वारीला आला माळ घालून, लगेच त्याला टोचून म्हणणार थपला काय बोका, रेटला काय गंध. आता काय टाळण माळण गंधन बुकान हरिपाटन काकडा. आधी तर पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा करायला.
ते म्हणतो नसते का त्या बरं चालू असतं ते इहिरीत पाव्या जाताना उलटी पुढे घेताना पाण्यात सोडतं वर आल्या म्हणतं पावताना गेली नाही तो काढली ती निघत नव्हती तुला उलट्या पुढे कुणी घ्यायला सांगितलेलं हे समाज असं आहे मायबाप त्याच्यामुळं लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही महाराज लोकांना नाही संप्रदायातल्या नाही पुढाऱ्यांना नाही समाजसेवकला ही लोक नावं ठेवणारे आयुष्यात ती सुद्धा पाहिजे टीका निंदा सुद्धा झाली पाहिजे निंदा उशिकी होते जो जिंदा होते हे जिवंत माणसाचीच निंदा आहे मेलेल्या माणसाला लोक चर्चेत घेत नाहीत आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिक आपण रेंज मध्ये आलोय आणि महाग नाव ठेवणाऱ्याला सरकारने पुरस्कार दिले पाहिजेत का आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे कार करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही काय सोपी सेवा आहे का 10 बायकाचा बोर्ड लावाय 5,000 खर्च आहे फुकट जाहिरात चालू आहे ना आणि 2 तरी माणसं आयुष्यात आपल्या जळालीच पाहिजेत मी म्हणतो काहीच नाही कमी होत आलं तरी चालेल पण 2 तरी माणसं कडकडून आपल्यावर जळावेत एवढं तरी स्वतःचं विश्व निर्माण करा वाजवा टाळ्या वाजव वाटल्या तर तुम्हाला जेवायची तिकडे भूक लागले ते गुलाबजाम वाट बघते तुम्हाला आपण टाळ्याचं त्याचं काय घेण देणं राहिले मी टायमिंगला संपतो पण जरा प्रसन्न तरी बसा की थोडं जरा असं तुमच्याकडे बघितलं आम्हाला थोडं सांगू वाटलं पाहिजे एवढ्या लांबून येऊन आम्ही आरडायचं म्हणजे नाही कळलं तरी माना फेना जरा डुलवा कळतंय आम्हाला थोडं बरं वाटतं इतकं पळापळ केल्या सर आम्हाला बी असं जड बसते तर टुळू 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 बघत आहे म्हणजे नेमकं आम्हालाच कळा ना आमचं काय चुकत आहे का आता ना टाळी मुखाने नाव असं प्रसन्न बसा एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतो टाळी वाजवणा इठ्ठल म्हणे ना शेजारी त्याचा हात दाबायचा मी मला का त्याचा हात दाबतो मला माझ्यावर कर्ज आहे मग आम्ही फेडाव का काय बोंबलत फिरला मूर्खा येतात किती जात्यात किती हिशोब ठेवू ना 10 कमान 5 कर्ज करा होईन का कर्ज 10 कमी तर इच्छी पितो बिस्लरी पेलं म्हणले दुसऱ्या देण्यात येते माझी मनापासून प्रार्थना घेत तर कुणाच कर्ज नसन जरी एखादे असलं तरी होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेच खरा मर्द कर्जवाली म्हणते आता शिक जीवाला आधार देणार महाराज भेटला आधारच महत्वाचा आहे होऊन दे कर्ज फिटलं तर फिटलं नि मार्द पोरगा आहे ना मर्द परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण कीर्तनात प्रसन्न बसा टेन्शन घेऊ नका विडाला बोलणारी माणसं बोलत असतात तुकोबाऱ्यास सांगतात तुका म्हणे हसे जन नाही कान तई ठाई हे ज्ञानोबाऱ्यास सांगतात अनंत वाचाळ बरळते बरळ तया कायचा गोपाळ पाव्या रे लोक हे आनंद तोंडाने बोलणाऱ्याला बोलून द्यायचं आपण आपली प्रगती करत राहायची आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला आपण काय त्यांचे गुलाम नाही लोक सांगतात तशी वागायला लोक काही विचार करते परमार्थ आपल्या आपल्या आनंदामध्ये आपल्या शिस्तीत आणि आपल्या धर्माला धरून जीवन माणसाचं असावं अमृतासारखी वाणी असावी बोलणं कसं असावं साच आणि मवाळ मितुळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही असं बोलू आयशे बोले जेने बोले विठ्ठल डोले देव डोलला पाहिजे अशी आमची वाणी आहे नाथ महाराज मला बोलायचं असेल तर चांगलं बोला नाही तर गप मरून पडा पण मोकार कालवा करू नका व्यर्थ गलब करू नका व्यर्थ गलब नाहीतरी गप मरून पडा नाहीतरी आबोला पण व्यर्थ गलबला मोकार कालवा करू नका व्यर्थ बातात आपलं आयुष्य त्याच्यातच चाललंय ना बोलाय तुकोबाऱ्या म्हणे बोलन याची नाही आता देवाविना काही किंवा बाकीचं माझ्यापाशी बोलू नका नका मज पाशी उदो प्रपंचाचे विषय याला म्हणायचं मुखे अमृताची वाणी फक्त देवाचंच भजन किती भजन गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद भजन कसं होतं माझे मत झाली अनावर वाचा माझे मत झाली अनावर वाचा हे माझी मत झाली अनावर वाचा माझी मत झाली अनावर वाचा माझे मत
हीच झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला अशी अखंड भजन हो. रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवते, रंगला या रंगी तुका विठ्ठल सरंगी. अखंड देवाचं भजन म्हणजेच मुखी अमृताची वाणी. आणि देहावर उदास होऊन भजन होतं बरं का, कारण देहच देवाला दिलता ना, देह देवाचे कारण. एकदा काय झालं, जिजाबाईचा भाऊ जेवायला आला, तुकोबारांचा मेहुणा. भाऊ आल्यावर बहिणीला इतका आनंद झाला, कारण बहिणीचं भावाला प्रेम असतं. हा संसार बघा किती चिकटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं पैसे काढतात, गल्ला गोळा करताना माहेरला जाते, साडी घेतली ना क्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन, त्याला विड्या वडाय मिळाला, तुम्हाला साडी घ्याय मोकळा का तेव्हा. रांग जाताना सांगत येतात, खायचं एकाच घायचं एकाच, आणि वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली, ते बी म्हणतात छान आहे यार तुझाच माल आहे. नवऱ्यातच पैसे चोरी देतात, तिकडून जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात, आणि इकडं आला म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही, आणि तुम्हाला मनी करायचं त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तेच बिकार भासणे म्हणे बोंबलत फिरतोय, तुम्हाला का मनी करायचा त्यो. पण लय भावावर प्रेम अति. आणि एक वाक्य शंका, चोरून करा पण भावावर प्रेम करा. आता ते सुद्धा राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळे. बहीण भावा दावा लावते, एक अर्ज टाकले भाऊ दाखवतोय. रक्षाबंधन आले 2 दिवस, सगळ्या बहिणींना सांगणे भावाला एकच सांगा, दादा तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन, तू माझ्या हृदयाचा आहे स्पंदन, आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे खरं रक्षाबंधन आहे. आणि एकच मागणी करा, ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतो त्याच नजरेनं तो जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघावं. हे खरं रक्षाबंधन आहे. अंतकरणातून विचार बदलले पाहिजेत. नुसत्या राख्या बाजून कंबर तुटीस्तोर करदोडा आवळायचं ही भाऊबीज नाही. अंतकरणातच बदल होत नसेल तर ह्याच्या सणाचं पावित्र्य काय टिकवलं आपण. विडवलं विचाराचं रक्षाबंधन हो माय बाप. आणि बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवले. ज्ञानोबांना रागाला ताटीचा दरवाजा बंद केला. निवृत्ती दादा थकले, सोपन काका थकले, ज्ञानोबाने ताटीचा दरवाजा उघडला नाही. ज्यावेळेस लाडकी बहीण पुढे आली आणि विनंती केली, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे बहीण भावाचं प्रेम आहे बरं का. त्याच्यामुळे बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्या. ते हा 15-15 हजार घेऊन कीर्तन आले, इतक्या सोप्यात का ह्या बहिणी. एकाच हप्त्याला लेट झालं तर परत मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा, माऊली काय मिळ आहे आता. म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का, त्यांचा तर थोडा आधी बसून दे की, विस्तार होऊन दे की, शिल्लक राहिलं तर आपल्या वाट्याला येईन. लाडकी बहीण लाडका दाजी मेला कागद वागो. सुरुवातीला त्यांनी किती पळापळ केली, जाशी तू ये घरी OTP या लॉग इन व्हायना, वेबसाईट ओपन होणार. ते घामाघूम झालं, त्याला वाटायचं बायकोचं होतंय का नाही लाडक्या बहिणीत. त्याला वाटायचं तिचं नाव झालं तरी आपल्याला प्यायला होत्या. तुला 1.5 कुठं महिन्याला पुरत असतात करत आजी, तुला वनडेचं टार्गेट आहे की र बैठकीला बसल्या. आणि ते तुम्हाला देत असतात भावाने दिलेले पैसे. बहीण लाडकीच असते. बहीण भावाचं प्रेम टिकवा. नात्यात दुरावा वाढत चाललाय. पैसा हा गौण विषय. पैसा आज असेल उद्या नसल, नाते आयुष्यभराचे आहेत. नाते टिकवा. विडल आणि काय झालं, जिजाबाईचं भावाला, जिजाबाईने स्वयंपाक छान केला, पण भावाला हे आनंदात कोणत्याच भाजीत मीठ टाकलं नाही, तशाच भाज्या. तुकोबाराने त्यांचा मेहुणा जेवायला बसला होता. तुकोबाराय म्हणजे अवस्था कशी, बघतायसे जानाचे देही उदास गेले आशा पासनीवर. त्यांची अवस्था असाचा कोठे असाचा कोठे असाचा कोठे, आठवची नाही आठवची नाही आठवची नाही. सर्व चुकले आलो, सर्व चुकले आलो, सर्व चुकले आलो. सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. सर्व सुखले आलो, सर्व सुखले आलो, सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, अलंकार अलंकार सर्व अलंकार. असो ऐसा
कोठे आठवची नाही. देहावर उदास आहेत म्हणून बघताच यादीत 1 नंबरला आहेत. जेवण करायला बसले तुकोबारांनी सुरू केलं. त्यांना काय मीठ आहे नाही, फक्त आपलं कथेची सामुग्री देहावसनावरी म्हणून जेवायचं. ते काय आपल्यासारखं चोचलं पुरवण्यासाठी जेवण नव्हतं त्यांचं. शरीराला लागतंय म्हणून जेवायचं, आपल्यासारखं नव्हतं ना. मेहनीने पहिला घास खाल्ला, भाजीत मीठ नाही. बरं मागाव कसं? दाजीच मागाना, घर मालकच मीठ मागाना, आपण कसं काय मागावं? बरं पूर्वीचा काळ आहे, मर्यादा होती, घर मालकाच्या पुढे जात नव्हती. आताच्या मेहण्यानं दाजीला हाणलं असतं. आता तर काय दाजीन मेहण्याचा मेह राहिला, दोघं संघ डाबे प्यायला जाते. काय कुणाच्या कुणाला सगळं. पूर्वी मर्यादा नावाची गोष्ट होती, ते शब्द वारले आता. मर्यादा, लक्ष्मण रेषा, सीमा, संस्कार हे शब्दांचा मागच खून झाला. आता असले काय शब्द राहिले नाहीत. आता दरादरी, वडावडी, आपटापटे, उचला उचले, पळापळे हे शब्द सध्या नवीन जन्माला आलेले नवीन गोंडच बाळ आहेत. आता विडाला मर्यादा आहे. घर मालकच मीठ मागत ना, तर आपण कसं मीठ मागायचं? बरं आता भाजीतच मीठ नाही, खाऊ वाटन का? मेहनीने आपली अर्धी चतकोर खाल्ली, हात धुवून उठलं. बाजाव बसले गप्पा आणि दोघं. नंतर जिजाबाई जेव्हा बसली, पहिला घास जिजाबाईने खाल्ला. कोणत्याच भाजीत मीठ नाही. असा राग आला जिजाबाईला, पळतच आली तो कोवाडी. महाराज तुमच्यामुळं माझा भाऊ जेवला. तू का बरं म्हणले, त्याने बाहेर वडापाव खाल्ला असेल, भजे, मिसळ पाव, तो धाबून हाणतोय बाहेर. आणि 3 टाइम चोपाय तेव्हा काय बाका सुर रे का काय? तो जेवण आला असेल. बरं तुझा भाव जेवला नाही, त्याच्यात माझा काय दोष आहे? मी तर जेवलो ना. तुमच्यामुळे जेवला नाही, माझा काय संबंध? कोणत्याच भाजीत मीठ नाही गावले. भाजीत मीठ नाही ह्याच्याशी माझा संबंध काय? स्वयंपाक कुणी केलाय? तू. मीठ टाकायचं जबाबदारी कोणाची? तुझी. मला कस काय दांडी ती? अहो ठीक आहे मीच केलं, पण जेव्हा बसल्या तुम्ही कमी जास्त घर मालक आहे, सांगणं तुमचं. आवले तू जरा हिडे का ग? कमी जास्त सांगतो कोण? ज्याला कळतं ते. अगं काय खातो हेच आम्हाला कळत नाही. काय खातो आम्ही, कैसे हे लागती नेनो मुखी. काय खातो आम्ही, काय खातो हेच कळत नाही. तुझ्या मिठाने ही तर लय लांबचा विषय झाला. असं का झालं? देह देवाचे. अहो देह अर्पण केला तुका म्हणे, प्राणन करा देवाशी अर्पण. देहातीत आहेत. अंगावर उखळतं पाणी टाकलं तर शिवजी कासारच्या मंडळीन तुकोबारांच्या वाईट वाटलं. शब्द बाहेर पडले, जळे माझी काया लागला उन्हावा. पण तरी सुद्धा तुकोबारा म्हणतात, जरी हिने गरम पाणी टाकलं असेल तरी तू पाणी टाकण्याच्या अगोदर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आणि अग्नीला जाळू शकत नाही. ते सुद्धा शीतळ वाटलं का? देह देवाचे कारणे. देह भगवंताच्या चरणी अर्पण केला. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगी धरड. अहो जनाबाईला सुळाव देण्याची शिक्षा फरमावण्यात आली. खरी सेवा करून जनाबाईवर चोरी चाळा. खऱ्याला पहिल्यापासून त्रास आहे. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाठकाळी, गरीबाची फाटली जुळी, ओसाल्याने टोळी, गरीबाचा लय मारा नाही. त्या जपानमध्ये चोर पकडायला मशीन आणलं. एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं. एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं. अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. हातगावचा बाजार भरला. एक जण माशा माराचे पावडर काय बसलं. 2 रुपयाला पुडी माशा मारणार, 2 ला पुडी माशा मारणार. लोक म्हणे घ्या पुड्या. गेलं घरी, बायकांना पुडी सोड. पुडी सोडली. पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. अरे हे काय औषध आहे का काय का काय? म्हणजे नुसत्या लाबड्या चालू आहेत ना, म्हणून तो जनाबाने रागा रागा अभंगच लिहिला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. टाळीवाला टाळी टाळी टाळी. हा पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत
दरबार धुंद झाला तुझा 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 दरबार. हे दरबार धुंद झालाय, दरबार झालाय धुंद, माणसं झाल्यात मध्ये धुंद, अंधाधुंद सगळं, काय कोणाचे कोणाला मेळ राहिलेला. जनाबाई म्हणले खरी शेवण चोरीचा शेवटची इच्छा काय आहे? म्हणले काहीच नाही. ज्या देवामुळं सोळाव जाण्याचा प्रसंग आला त्या देवाचं भजन करा. मुखी अमृताची मरण डोळ्यासमोर, पण मुखातून भगवंताचं नाम निघलं, देवाने चुटकी वाजली, सोळाचं पाणी झालं. जनाबाने सांगितलं जगले तरी पांडुरंगाचे, मेले तरी पांडुरंगाचे. देवा तुझे भजन करताना जर मला मरण आलं तर माझ्यासारखे भाग्यवान माऊली या जगात दुसरे असू शकत नाही. याला म्हणायचं देह देवाचे कारण. देह देवा करता अर्पण केलेला आहे. मुखे अमृताची वाणी. आणखी एक वाक्य सांगायचं, देह देवाचे कारणी. इको थोडं कमी करा बोलताना. याच न्यायानं आपल्या आर्मीतले जवान आहे देह देशाचे कारणी. त्यांनी त्यांचा देह इको कमी करा म्हणलं, देशासाठी अर्पण केलेला आहे. आर्मीतल्या जवान सीमेवर उभे आहेत म्हणून आपण बसतोय. ते रात्री डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत म्हणून त्यांच्या जीवावर इकडे कीर्तन महोत्सव यात्रा सप्ते करतो. एकदा आर्मीतल्या जवानासाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. त्यांच्यामुळे सुखानं दोन घास आपण खातोय. आणि कोणाची लेकर आहे ती? तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याची, कष्ट करायची, वार करायची, गरीबाची लेकर आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरग आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा, नेत्याचा का? तुमची काय लोकांच्या मुंड्या मुरगाळा ठेवलेत का? फक्त भाषणात लय बात हाणता आम्हाला फक्त देश सेवा करायची. मग हे आमची पोरं करते ती कसली सेवा आहे? नाही तोफाला आम्हाला द्यायचा आणि माल तुम्ही दावायचा, ही कसली देश सेवा आहे? बाकीच्या नोकऱ्या जगण्यासाठी आहेत, आर्मीतली नोकरी मरण्यासाठी आहेत. आईचा त्याग, बापाचा त्याग, पत्नीचा त्याग. सिंदूर ऑपरेशन झालं त्या खंदे जळगावचा आर्मीतला जवान. काल लग्न झालं आणि आज दुसऱ्या दिवशी फोन आला सीमेवर राहावं लागन, पत्नीला सोडून सीमेवर लढायला गेला. याला म्हणायचं देह देशाचे कारण. देशासाठी त्यांनी देह अर्पण केलेला असतो. देश काय एको कमी करावं हॅमिंग मारतय. आणि देव काय इको कमी करा म्हण. हा इफेक्ट काय असेल ते कमी करा. शब्दात शब्द मिक्स होते ते. आणि म्हणून जसं भगवत भक्ताचं देवावर प्रेम आहे तसं आमच्या जवानांचं या देशावर प्रेम आहे. आणि जसा संतांनी देवा करता देह अर्पण केला तसे आर्मीतले जवान देशासाठी देह अर्पण करतात. देह देवाचे कारणी म्हणजे देह देशाचे कारणी. हा दोन्ही समन्वय, त्याचा एकच अर्थ घ्या. ठीक आहे, मला दोन तप आम्हाला कळाले. तपाचे प्रकार तीन: कायिक, वाचिक, मानसिक. मुखानं अमृताची वाणी हे झालं वाचेचं तप. देह दिला देवा करता हे झालं कायिक तप. मग ते मानसिक तप काय करतात? अभंगाच्या तिसऱ्या चरणात सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ
अभंगाच्या 3ऱ्या चरणात 3रं तप सांगितलंय. कायिक वाचिक हे मानसिक तप आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. हरिभक्ताचं, वैष्णवाचं, संतांचं, साधूचं चित्त हे गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असतंय. सर्वांग निर्मळ, आतूनही निर्मळ आहेत, संत बाहेरूनही निर्मळ आहेत. कारण चित्त जैसे गंगाजळ आणि चित्त हे निर्मळ. मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. चित्तावर पण जवळ नाही चित्तन काही मांडले शेपरेत. काय काय माणसं कीर्तनात बसलेत पण त्यांचं चित्त तिकडं पंक्तीकड लागले. कधी उरकते वही. एक जण दिवस चुलीत होता आणि चित्त जाग्यावर नव्हतं, कुत्रा आलं त्याने दिवस फेकून हाणला. काय का चित्त म्हणजे आता अहो काय काय वार करायचं. गण लावताना सुद्धा चित्त जाग्यावर नसतं. 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा रामकृष्ण हरी मुखाला येण्याच्या वेळेला 12 भावकीचीच नाव आठवतात. गंध उगातात, ते मनालाच बोलतं उगाळताच. काय करतो बाबा, ही भावकीला बेकार आहे, या भावकीनं उघळून 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 मारलं, त्यांना तरी काय नावं ठेवता, आपलंच नशीब फुटकं. नशीब हे असताना लगेच तिथं टिकला लावणार. कीर्तनाला गेलं तरी आपण लांब बसायचं, खुर्चीवर बसायचं, टेन्शन नाही घ्यायचं, ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं. म्हणजे मेलो ना आम्ही ओरडू. संसारात बी पुरी बेकारे झाली. बायको धावती, पोरग उलट बोलत, असं वाटतंय फाशी घ्यावं. हाणला गळ्याला टिकला. पोराचं बी वय 42 झालं. त्याच्या लग्नाचा कुठे मेळ बसाना. त्याच्या लग्नाचा विचार आला की मलाच अटॅक येतो का काही कळा नाही. त्याला बी मजबिंबीच्या देटापासून सांगतोय काम कर, पण आपलं कुठं ऐकत आहे तेव्हा ते. त्याच्या भविष्याची चिंता मला रात्रभर सतावते. ह्या कुशी व्हावं लागतं तरी सुद्धा झोप येत नाही. थोरल्या भावानं बांधकोरला कुस्ती खेळा म्हणलं तर दंडात जोर नाही राहिला आपल्या. आणि कोर्ट कचेऱ्या करा तर मनगटात ताकद नाही. आपल्या तर डोकं चला ना भाऊ, काय करावं रे. अरे काय गंधन, काय तरा करीतो. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अरे त्रिवेणी संगमात फिरला, नाना तीर्थाचं भ्रमण केलं, लय तीर्थयात्रा केल्या आणि नामचिंतन मी केलं, पण त्या नामावर जर चित्त नसेल तर सगळा परमार्थ व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते. चित्त निर्मळ ठेवा. तुम्हाला खरं सांगा, सध्या एक नवीन रोग आला, जळका रोग. त्याचे लक्षण सांगा, पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळक्या रोगाचे लक्षण आहेत बरं का. हा, शेजाऱ्याने गाडी घेतली, आपल्याला आनंद होत ना, तो पेढा द्यायला आला ना लगेच त्याला टोचन हप्त्यावर घेतली असेल. अरे त्याने जमीन काही का ना, तू का जळवतो. ते पेढा द्यायला आला, किती आलाय हप्ता, तुला बरं नव्हेन का, तू तर बोंबलत फिरतो आणि काल असले कामं करीत असतो. म्हणजे खाचवायचीच काय होती म्हणे, घेऊन चूक केली काय रे. उद्घाटनाला तर नाही झालं पण इकडून खाचवायचीच कामं करते आपल्याला. आणि मग बंगला शेजाऱ्याचा होत्या, जळाजळ सुरूच. अरे जळू नका, त्याच्याच बंगल्यात जायचं, त्यालाच गोड बोलायचं, त्याचाच चहा प्यायचा, त्याचाच टीव्ही बघायचा, त्याच्याच एसीची हवा खायची, झोपाय आपल्या घरी यायचं. टेन्शन घेतो का. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो, जळून काय होणार नाही, तुझी राख होईल, तो त्याची प्रगती करत राहणार आहे. त्याचा आपल्याला कसा फायदा होईल याचा विचार करा. आपली माणसं मोठी करायची का, गायक वादक कीर्तन करा, दुकान टाकलं, व्यवसाय टाकला, बिझनेस टाकला, करा ना मोठं. गावातला माणूस, आपल्या कुटुंबातला, परिवारातला माणूस समाजात जर चमकत असो, समाजकारणात, राजकारणात सगळ्यांनी मिळून खांद्यावर घेतलं पाहिजे. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका, हे लक्षात ठेवा. हे जळका रोग आहे. ह्याचं औषध फक्त महाराष्ट्रात एका गावात भेटतं. कधी गेले तर घेऊन या. 300 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव देहू, डॉक्टरचं नाव तुकोबरा, औषधाचं नाव गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे. त्याच्यात बरेच इंजेक्शन आहेत, काय गोळ्या, काय सलान, काय मलमपट्टी. एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि योनी गोपाळ राहे जेथे. चित्त निर्मळ ठेवा म्हणजे झळझळ होणार नाही. आणि झळझळ जरा कमी करा. आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल, तुम्हाला एक वाक्य, माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत. स्वतःचं दुःख माणूस किती पचू शकतो. माणसा इतका निवारण, माणसा इतका मजबूत माणूस आहे ना, देव सुद्धा माणसा इतकं दुःख पचू शकत नाही. पण स्वतःचं दुःख माणसं किती पचू शकतात. फक्त दुसऱ्याचं सुख आपल्याला पचवा येत नाही, ही खरी माणसाची अडचण आहे. माहिती माझे देवाकडे एकच प्रार्थना, देवा आमचं दुःख आम्हाला सहन करण्याची तू लय पुरेपूर ताकद आहे आमच्यात, ती आमची मागणीच नाही. फक्त दुसऱ्याचा आनंद आम्हाला आनंदानं साजरा करता यावा, अशी सद्बुद्धी जगातल्या प्रत्येक व्यक्तीला द्या. याला म्हणायचं सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगाजळ. चित्त कशानं पवित्र होईल, भगवंताच्या नामानं. कोणत्या नामानं, विडोबा रकुमाई
बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे। आज या देशमुख परिवाराने एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हे जे कार्य चालू आहे हे धर्म कार्य आई वडिलाची सेवा करणं हे प्रत्येक तरुण मुलाचं आद्य कर्तव्य आहे। माय बाप केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे। आणि आई वडिलाची सेवा करा असं तुम्हाला सांगण्याच्या अगोदर आम्ही करायची। महाराज लोकांनी वारकऱ्यांनी समाज प्रबोधन करणाऱ्यांनी मग तुम्हाला डोस द्यायचा। आम्ही बोंबलत फिरायचं तुम्हाला नुसतं टोचवीत राहायचं लोक बदलाय मोकळे नाहीत। एकदा तसंच झालं एका महाराजाचं प्रवचन चालू महाराज मोठ्याने आरडाचे मातृदेव भव पितृदेव भव लोक मध्ये खास अभ्यास आहे। निम्या प्रवचनात एक म्हातारा उठलं चप्पल कालीन महाराजाच्या डोक्यात खाड दिसेन ठोका टाकला। गावातली पोरं म्हणजे म्हातारा जरा डेंजर आहे महाराजाला हाणलं धराला म्हाताराला 2-4 पोरं धरायला लागले। महाराज म्हणले ह्याला धरू नका म्हणले का हे माझा बाप आहे। बाबा महाराजाला का चमकेलो म्हातारा म्हणतं ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून माणसात चोपला याला म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं नाही आधी आम्ही नीट राहायचं। आणि महाराज लोकांवर घेऊन सांगितलं किती ना आनंद झालाय तुम्हाला बघा ना चेहराच खुलला तुमचा आमचंच कसं पटत तुम्हाला आमचं नाही तुमचंच सांगितलंय फक्त आमच्यावर घेऊन सांगितलंय विठ्ठल। आज तरुण मुलं आहेत तरुण मुलांना सांगणे देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान ठेवा। धर्म टिकवला माझ्या संभाजी महाराजांना दुश्मन म्हणजे संभा वडिलांनी जेवढे स्वराज्य कमले जेवढे किल्ले कमले तेवढे आम्हाला दान देऊन टाक तुला जीवनदान। वडिलांनी कमले संपत्ती दुश्मनाला मागितली तळपाच्या मग सगळे मुठी आवळ्या डोळे लाल अजून संभाजी जिवंत आहे मी माझा प्राण अर्पण करेल पण बापाने कमलेला मातीचा कण सुद्धा देणार नाही याला म्हणायचा धर्मवीर। जीव सोडला पण धर्मावरची निष्ठा सोडली नाही। आणि संभाजी महाराज घडले कारण शिवाजी महाराज विचारानं वजनदार होते आणि शिवाजी महाराज घडले कारण जिजाऊ मातेने संस्कार तसे केले होते। कसे घडलेत राजे एको द्यायला आता थोडा गायन हॅलो वाढवा आवाज। माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा। चितानंदाने नांदत होती प्रजा नांदत होती प्रजा पूर्ण समाज मनत होता ज्यांचा राजा पूर्ण समाज मनत होता त्यांचा राजा। सर्व जाती धर्म केला गाजा बाजा सर्व जाती धर्म केला गाजा बाजा। माझी जाबुने जिजाबुने जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा। छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आईनं संस्कार घडवलेत एकाच मातेनं 2 राजे घडवले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज। आणि जसे आणि आजही ज्या मातेचा हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होता आमच्या आदरणीय सुमनताई त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जिजाऊ मातेचे संस्कार आहेत। त्यांचं जसं नाव आहे सुमन शब्दाचा अर्थ फुल फुलासारखं त्यांचं जीवन आहे। म्हणून अनेक दिवसापूर्वी आपले पती वैकुंठवासी झालेले असताना सुद्धा संसार चालवणं मुलांना संस्कार देणं कुटुंबाची घडी समाजामध्ये व्यवस्थित ठेवणं ही बोलायची गोष्ट आहे बरं का। ज्या कुटुंबावर प्रसंग येतो ना त्यावेळेस त्याचं ते दुःख कळत असतं जावी त्याच्या वंशात तेव्हा कळेल। पण अशाही काळामध्ये पहाडासारखं अंतकरण करून या भाग्यवान मातेने आपल्या मुलांना घडवण्याचं काम केलं। आणि वडील नसताना सुद्धा वडिलांना नाहीत अशी आठवण कधी होऊ दिली ना। आई आई झाली आणि आई बापाचं सुद्धा प्रेम बापाचं सुद्धा शिक्षण या मातेने मुलांना दिलं। आज नगरपालिकेमध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आमच्या सतीश भाऊंचं नाव घेतलं जातं। समाजामध्ये या कुटुंबाचं विशेष वजन आहे आणि सामाजिक सलोखा जपणारं हे कुटुंब आहे। आज हे जे मुलांवर जे संस्कार आहेत
हे सगळे संस्कार आईकडून आले. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि या मातेनं हे सगळं विश्व निर्माण केलं, हे सगळं टिकून ठेवलं, हे वाढवलं, हे फुलवलं. म्हणून या मातेचा हा षष्टीचा सोहळा त्यांची मुलं आयोजित करतात. अशी कुटुंब, अशा माणसाची समाजाला गरज आहे. मग कोण कोणाचा वाढदिवस हे कीर्तन करतो, अन्नदान ज्ञानदान. पैशावाले लय पडल्या ते उताडा आलाय, असं हात सुद्धा फेकून हानीत नाही जेवलेला का तशी तोडा बाहेर जाईल तर बाकीचे किड्या मुंग्याला पाहता शीत जाईल. मग किचूस पेक्षा बी पुढची जन्माला आलेली माणसं आहेत. पण आज या एवढ्या भव्य लॉन्स मध्ये अन्नदान ज्ञानदान हा भक्तीचा सोहळा इतका सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. मायबाप वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ते टाळ. या परिवारावर वारकरी संप्रदायाचे विचार आहेत. म्हणून या मातेनं हे वैभव निर्माण केलं, मुलांवर हे संस्कार घडवले. आणि म्हणून आईच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आज जोपर्यंत आई वडील आहेत, आई आहेत, तोपर्यंतच त्यांचं पूजन व्हावं. त्यांच्या डोळ्यात देखत हा एवढा हजारो समाज एकत्र यावा, माझ्या ज्ञानोबा तुकोबारांचा विचाराचा जय जयकार व्हावा, या हेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि कष्टातून माणसं मोठी होत असतात, देव फुकट कोणाला देत नाही. म्हणून तरुण मुलांना सुद्धा सांगणे, कष्ट करा, फक्त इष्ट ठेवून रिया हाणू नका, तर स्वतः लढून कमवा. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, विचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका, कुणासारखं लढा. अहोरात्र सीमेवर खडा, शत्रूच्या पाडी तो दाडा, ते सैनिका समान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. ज्यांच्या कर्तृत्वानं पावन झाला रायगडाचा कडा, मुघलशाहीला गेला तडा, रयतेसाठी अखंड जीवाचा धरपडा. तरुणांनो लढा रे लढा. त्या शिवाजी महाराजांचा, विवेकानंदांचा आदर्श तरुण मुलांना आज तुमच्या जीवनामध्ये असणं. 9वी 10वीची पोरं दारू प्यायला लागली, काय व्यसनाधीनता. मोबाईलला कंट्रोल आणि 24 तास मोबाईल वापरायला डोकी हँग व्हायला लागली. ते मोबाईल हँग होत नाही, डोकी हँग झाली. ते कष्ट करा तरुण मुलांनो, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, तर तुमची लग्न होते. हो ना, तर लग्नाचं लय अवघड झाले. तुम्हाला खरं सांगतो, मी जमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते, सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत. लग्नाचे एजंट आहे 4-4, 5-5 लाख खांद्यात मधल्या मध्ये, पुरीला 1-1.5 लाख देतात आणि हे 2-3 लाख दाबी देते. बघा, कोणाला जरा ध्यान उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे. पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. पैसे देऊन आणले ते नांदले पाहिजे, नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडी होते लोक, हे कस काय नांदा नाही बुवा. पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते का? ती महिना 2 महिने राहते, सोनं फिनं गुंडाळून निघून जाते, बायकून निघून गेले. म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? तिकडच मर बाबा, खाला आम्हाला त्रास देतो, म्हणजे चांगला होता तर आम्हाला नावं ठेवली. बायको निघून गेल्या म्हणतो मला आता माळ घालायची. असले नमुने वाढले. ते क्वालिटी कमवा, रांग लागन दारात. सुरुवातीला पस्त्यान ताडी मित्रमंडळी तुझी वळा, त्या नाडी दारसला तर गोडी इकावं लागन. महाडी इकली गाडी, बायकोची जर्ण झाली साडी, लावना त्या दारूला काडी, धरण्यानोबा तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गुढी. निर्व्यसनी जीवन जगा, एवढं एक वाक्य तरुण मुलाने जीवनात ठेवा. आणि याच्या कीर्तनात एका जरी तरुण मुलाने व्यसन करायचं सोडून दिलं तरी आपलं कीर्तन खऱ्या अर्थाने सफल झालं. आणि विचार आत्मसात करण्यासाठी चित्त निर्मळ करावं लागेल. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आणि ज्याचं निर्मळ चित्त आहे अशा संताचं दर्शन झालं तर तुका मने जाते, तुका मने जाते, तुका मने जाते, तुका मने जाते, पाप दर्शन देवी श्रांती,
अशा संताचं दर्शन झालं तर त्रिविध ताप जातात आणि विश्रांती प्राप्त होते असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवरे माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदने भाऊ त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगरमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबारांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले इको कमी करा तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या देशमुख परिवारानं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. आदरणीय आमचे सतीशरावजी देशमुख त्यांना कोटी कोटी धन्यवाद. या परिवाराच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडावी. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आईंना भगवंतानं उदंड असं आयुष्य द्यावं आणि राहिलेलं आयुष्य आईंचं आनंदामध्ये समाधानामध्ये आणि आरोग्यदायी जावं हीच ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आदरणीय आमचे संदीपभाऊ पालकर यांच्या विशेष प्रेमातून विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आली. दादाही उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. वाणीला पूर्णविराम 2 मिनिटांमध्ये पुढचं आभार प्रदर्शन या कुटुंबातील व्यक्ती करतील. कुणीही उठू नये ही सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.